मंदूर तालुका शिराळा इथं खरं तर आज सकाळी 8:30च्या दरम्यान एका शेतकऱ्यावर पुन्हा एकदा गव्याने हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झालेला आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वन्यजीव कार्यालयाला अक्षरशः घेराव घातलेला आहे. नेमकं काय घडलंय, लोकांचं काय म्हणणं आहे तेही आपण बघूयात. आज आमच्या गावात शेतकऱ्यावर आपली ऊस तोडणी करायला जात असताना ऊस तोडणी करत असताना त्याच्यावर गव्यानं वन्य प्राण्यांना हल्ला केलाय आणि त्याला जखमी केलाय. त्यांना आता कृष्णा हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. परंतु आमच्या सर्व ग्रामस्थांचं यापूर्वी सुद्धा आम्ही सातत्यानं वन विभागाला सांगत आहे की या वन्य प्राण्यांचा तुम्ही बंदोबस्त करा. ही वांढरं, माकडं, गवे, बिबटे या सगळ्यांचा बंदोबस्त करा आणि ही सगळी तुम्ही अभयारण्यात घेऊन जावा. ह्या आमच्या वन्य प्राण्यांचा त्रास आमच्या शेतीला, आमच्या लोकांना झाला नाही पाहिजे. या बाबतीत कोणत्याही पद्धतीचं वन्यजीव खातं हे करत नाही, सहकार्य करत नाही व असे वारंवार आमच्या शेतकरी जखमी होत आहेत. हा विषय असा आहे, या अभयारण्यालगतची जी शिराळा, विशेषतः शिराळा आणि शाहूवाडी तालुक्यातील जी गावं आहेत यांना खरं तर आता जगणंच मुश्किल झालेलं आहे. वारंवार 4-8 दिवसामध्ये पलीकडे शाहूवाडीमध्ये किंवा शिराळा तालुक्यातील ही जी डोंगरी भागातील विशेषतः उत्तर भाग असेल किंवा पश्चिम भाग असेल यामध्ये या वन्य प्राण्यांचा वारंवार मानवी वस्तीमध्ये वावर आणि माणसांच्यावर हल्ले केलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आम्हाला या ठिकाणी असं म्हणणं आहे की इथला आता जो शेतकरी आहे याचं जगणंच खरं दुरापास्त झालेलं आहे. म्हणजे जीव मुठीत घेऊन लोक जगत आहेत. वारंवार आम्ही या ठिकाणी आंदोलनं केली, या शेतकऱ्यांनी ठिय्या मारला, कार्यालयाला कुलपं लावली, पण त्याच्यामध्ये काही ठोस उपाययोजना झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. नुकसान भरपाई देणं हा उपाय नाही आहे, तर वन्य प्राण्यांचा जो वावर मानवी वस्तीमध्ये आहे तो कायमस्वरूपी थांबवला पाहिजे. पण आमचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे वन्य प्राणी तुमचे आहेत ते व्याघ्र प्रकल्पामध्ये आत राहिले पाहिजेत, अभयारण्यामध्ये. बाहेर मानवी वस्तीमध्ये येत आहेत त्याच्यासाठी तुम्ही प्रतिबंध केला पाहिजे. वन विभागाच्या नाकर्तेपणामुळं खरं तर इथल्या शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य माणसांच्या संयमाचा बांध फुटल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला आता ह्या जमावामधून दिसत आहे. जोपर्यंत ते अधिकारी येऊन आपल्याला याचं उत्तर देत नाहीत, आपलं समाधान करत नाहीत, निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण साहेबांना बी आज जाऊ द्यायचं नाही. या ग्रामस्थांनी वन्यजीव कार्यालयाला टाळी ठोकण्याचा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे. त्या पद्धतीनं या वन्यजीव कार्यालयाला टाळे ठोकलेले आहेत. जोपर्यंत या वन्यजीव कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी इथं येत नाही आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ नयेत, शेतशिवारात येऊ नयेत, यासाठी तुमच्याकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, या प्रश्नांची उत्तरं, आमचा या हल्ल्यांमध्ये बळी जाऊ नये यासाठी तुम्ही काय करताय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत खरं तर हे संतप्त ग्रामस्थ इथून हलणार नसल्याचा निर्धार जो आहे तो यांनी केलेला आहे. वन्यजीवचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी जाणारे जे रस्ते आहेत किंवा या ठिकाणची बाकीचे ऑफिस आहेत, गेट आहे, त्या सगळ्यांना टाळी ठोकण्याचा निर्णय जो आहे तो या ग्रामस्थांनी घेतलेला आहे. काहीही झालं तरी आता मागे हटायचं नाही असा जो निर्धार आहे तो या ग्रामस्थांनी केलेला आहे. कॅमेरामन उत्तम रावसह मी सतीश नांगरे, ग्रामवार्ता लाईव्ह.